नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे, तुम्ही बघू शकता मागं आपल्या शेळ्या मेथी घास खात आहेत। सध्या मेथी घास खात आहेत आणि इकडं पण एक शेळी आहे, ते पण मेथी घास खात आहे आणि सकाळी तुरीचं गोळी खाल्लेली आहे। तर आजचा विषय असा आहे की शेळ्या पाणीच पित नाहीत आपल्या फार्मवरती। उन्हाळा असो, हिवाळ्यात असो, आता सध्याला थोडंसं थंडीचे दिवस नॉर्मली आहेत, तसं ऊन पडतंय, पण हिवाळाच आपण घरी धरू। तर पाणी पित नाहीत बऱ्याच फार्ममध्ये शेळ्या आणि बरेच शेतकरी त्याच्याकडे इग्नोर करतात, पाणी पित नाहीत म्हणून शेळ्या। आणि थोडंसं एक टाईम पाणी पिणं किंवा ह्या बऱ्याच अडचणीवरती आपण थोडंसं चर्चा करणार आहोत आज। तर आता माझी शेळ्या सकाळी आता टायमिंग आता व्हिडिओ शूट करतो म्हणजे आता 10-10:30 वाजलेले आहेत, 11 धरून चला। तर एक वेळेस पाणी पिलेले आहेत माझ्या शेळ्या। तर तुम्हाला बघितल्यानंतर समजून जाईल की आपण आता हे बघा शेळ्या, तुम्हाला दिसतात शेळ्या। तर ह्या शेळ्या आपल्या पाणी पिलेल्या आहेत मित्रांनो एक वेळेस। तर कसं पाणी प्यायल्या, आता तुम्हाला तर माहिती आहे, आता पाणी पिण्यासाठी सकाळी सुकी वैरण टाकणं गरजेचं आहे। तर आपण पण तेच केलं। तुरीचं गुळी सकाळी 7 वाजता तुरीचं गुळी, 7 ते 8, 8:30 पर्यंत 1.5 तास मस्त तुरीचं गुळी खाल्ल्या शेळ्या। आणि नंतर पाणी ठेवल्यानंतर पाणी पण प्यायल्या आणि जास्त पाणी पिणं पण गरजेचं आहे ह्या दिवसांमध्ये। त्याच्यामुळे आपण काय करतो, आपलं जे पाणी आपण ज्या बगण्यामध्ये असो किंवा आपलं तुमचं काय टोपलं किंवा गव्हाणी, बऱ्याच जणांकडे गव्हाणी पण आहेत त्या ह्याच्या, तर ज्याच्यामध्ये आपण पाणी ठेवतो, तुम्ही बघू शकता इथं पाणी ठेवलेलं आहे। ह्या पाण्यामध्ये थोडंसं एक वेळेस पाणी पेली की नंतर पाणी पिण्याच्या आधी नाही, पूर्ण पाणी पेली की नंतर थोडंसं अजून थोडं पीठ त्यावरती टाकायचं। मग शेळीला वाटतं काहीतरी नवीन बघितल्यानंतर शेळी लगेच पाणी पिते, लगेच 2 वेळेस लगेच पाणी पिता शेळ्या। व 2-4, 4-4 घोट जरी पाणी पिल्या तरी आपल्याला त्याच्यामध्ये फायदाच होत असतो। किंवा बघू शकता आपण हिमालयाचं 32 पावडर पण टाकू शकतो। हे हिमालयाचं 32 पावडर तुम्ही बघू शकता। आता हे हिमालयाचं 32 पावडर टाकू शकतो आपण त्याच्यामध्ये, पण आपण काय केलंय, हे हिमालयाचं 32 पावडर ह्या चाऱ्यावरती मारलेलं आहे आता मेथी घासवरती। ह्याच्यानं काय होतंय, शेळीला खाल्लेलं जे असते, शेळी फास्ट खाते, कोणती स्लो खाते, ते पचन होते खाल्लेलं व्यवस्थित डायजेस्ट होण्यासाठी त्यांना चांगली मदत भेटत असते। आणि थोडंसं सुक्या साऱ्यावरती मीठ मारणं जास्त गरजेचं, रोज पण मारायची गरज नाही आणि जास्त प्रमाणात पण मारायची गरज नाही, तर उगाच ते नरडं ओढणं वगैरे बऱ्याचदा प्रॉब्लेम होतात। नॉर्मली थोडंसं मीठ मारू शकता तुम्ही चाऱ्यावरती। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली शेळी दिवसातून 4-5 वेळेस, 3 वेळेस, किंवा आता पावसाळा असला की शेळ्या कमी पाणी पितात, आता माणसं सुद्धा कमी पाणी पितात, शेळ्या पण कमी पाणी पितात पावसाळ्यामध्ये, पण हिवाळ्यामध्ये आपल्या शेळ्या जास्त पाणी प्यायला पाहिजे। आता समजा आपलं आता ही पत्र्या शेळ, इथं जर थंडी जर असली, त्यांच्या अंगावर जर ऊन जर नाही पडलं तर शेळ्या पाणी पित नाहीत। त्याच्यामुळे थोडं हिंडून आणणं किंवा थोडं दुपारच्या टायमाला थोडं नॉर्मली कोवळ्या उन्हामध्ये फिरून आणलं की शेळ्या पाणी पितात। समजा तुमचा बंदिस्त फार्म असेल आणि थोड्याफार आता शेळ्या असतील, तर तुम्ही थोडा 1 तास भरत त्यांचं पोट नाही भरलं तरी चालेल शिवारामध्ये, तुम्ही एकदम मोकळ्या रानामध्ये हिंडून आणा। फक्त शेळ्या जरी फिरून जरी आल्या, थोडीशी जर त्यांची हैराणी जरी झाली, तरी शेळ्या आल्यानंतर पाणी पितात। शेळ्या पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे, एवढं लक्षात ठेवा। त्याच्यामुळे बरेच प्रॉब्लेम होतात, मग लालसर लघवी करणं वगैरे, आणि ते बरेच मग अडचणी उद्भवतात शेळीपालनामध्ये आपल्याला। त्याच्यामुळे शेळी पाणी तर आपल्याला पिलीच पाहिजे। आता सकाळी एक वेळेस शेळ्यांनी आपल्या बघू शकता, शेळ्याची कांती बघू शकता तुम्ही, एकदम टॉपला पूर्ण गावरान शेळ्या येतात, गावरान उस्मानाबादी शेळ्या येतात आपल्या। बंदिस्त शेळ्या तर तुम्हाला तर माहितीच आहे, कारण की आपण 4 दिवस 1-1 तास फक्त आपल्या एका आवडामध्येच तेवढं फिरवलेल्या शेळ्या। त्याच्यामुळं असं नियोजन जर तुम्ही केलं, आपल्या शेळ्या फार्ममध्ये कशा ठेवायच्या ते आपल्या पूर्ण हातामध्ये। आता ह्या शेळ्या पूर्ण मेथी घास खाणार मस्तपैकी आणि चांगलं 1-1.5-2 तास मस्त रवण करत बसणार। मग नंतर 3-4च्या दरम्यान आपण थोडंसं 1 तास सुकी वैरण किंवा आपल्या नंतर आपल्या तिकडं 4G बुलेट नेपियर किंवा अजून कडबा वगैरे थोडं टाकलं की नंतर संध्याकाळच्या वेळेस एक वेळेस शांत थोडं पाणी प्यायल्या की मस्त मध्ये कोंडवायचं। आता माझा तरी आता मी शेळीपालन करायच्या उद्देशानं आपल्याला गोठा बांधायचा नव्हता, त्याच्यामुळं आपलं थोडंसं आपलं असं आहे। आणि आता ह्याच्यामध्ये तर रेग्युलर आपण शेकोटे करणार, त्याच्यामुळे कसं आहे, माशा डास वगैरे तर होत नाही। आणि ह्या गोष्टी आपले बारकावे, आपल्या गोठ्यामध्ये आपण निर्जंतुकीकरण, स्वच्छता असणं जास्त महत्त्वाचं, एक गोष्ट लक्षात ठेवा। कारण की गोचिड, वा, पिसा ह्या गोष्टी जर एक वेळेस जर आपल्या फार्ममध्ये आल्या तर एवढं बेजारी आणि खूप जास्त प्रमाणामध्ये ते मगजमारी होऊन जाते डोक्याला, किंवा निगेटिव्ह विचार येतात, मग काय शेळ्या असं तसं आपल्याला थोडं प्रॉब्लेम होत असतो।
तर बघू शकता आपण गोठा पण पूर्ण स्वच्छ करून ठेवलेला आहे. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी रेबल स्टार फार्मला नक्की सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.